रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वयपायनो विरह कातर अजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. वंशी विभूषितकराल नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दर मुखादरविन्द्रनेत्रा. कृष्णात् परमं किमपेतत्तत्त्वमहं जाने. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये. समचरण सरोजं सान्द्रनीलबुधाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरकञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं. पूर्णब्रह्मपरानन्द मेषमानन्दिवल्लभम्. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तुकडोजी महाराज की जय. संत मोझरेकर महाराज की जय. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. संदेहाच्या सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी. प्रस्तुत आजची सेवा म्हणजे अधिक मासाचं औचित्य साधून श्री संत मोझरकर महाराज विचार मंच यांचे व्यवस्थापक संचालक श्री ज्ञानेश्वर महाराज बैसकर यांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून या सेवेचं संकलन केलेलं आहे आणि त्यातून ही सेवा माझ्याकडं प्राप्त झालेली आहे. आणि त्या सेवेसाठी मी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या संतपर प्रकरणातील किंवा संताचं महत्व सांगणारा स्वानुभूतीचा हा अभंग घेतलेला आहे. पुरुषोत्तम महाराज बैसकर यांच्या सूचनेवरून या सेवेला मी प्रारंभ करत आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या विश्वातील मानवांना काळाचं महत्व सांगत आहेत. तो काळ, त्या काळाला मी धन्यता देतो ज्या काळामध्ये माझी आणि संतांची भेट झाली. नुसती भेटच नाही झाली, संतांच्या पायाला माझी मिठी पडली. तो काळ अत्यंत धन्य आहे. का धन्य आहे? संतांची भेट झाल्यामुळे माझ्या मनातील, माझ्या विचारातील अनेक प्रकारचे जे संदेह होते ते संदेह पूर्णपणे नाहीसे झाले आणि मी माझ्या हृदयामध्ये, माझ्या पोटामध्ये, माझ्या मनामध्ये पूर्णतः शांत झालेलो आहे. एवढंच नाही झालं, माझ्या या जीवनातील भवनदी रूपी जे संकट होतं त्या संकटाचा एक तारा झाला. तो तारा संतांच्या उपदेशाने, संतांच्या संगतीतून, त्यांचा आशीर्वाद जो प्राप्त झाला त्यातून झाला. एवढंच नाही, आता माझं जीवन अत्यंत उत्कृष्ट झालं. अत्यंत माझ्या जीवनामध्ये मंगलदायी तो निर्माण झालेला आहे. संतांपेक्षा उत्कृष्ट दाता नव्हे, संतांसारखा उत्तम दाता या जगतामध्येच नाही, या त्रैलोक्यामध्ये अजून कोणीही नाही, असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांसारख्या संतांनी ज्या काळाला धन्यता द्यावी, तो काळ खरोखरच धन्य आहे का? एवढा तो काळ इतका महत्वाचा आहे का जीवनामध्ये? संत संगतीचा तो काळ इतका महत्वाचा आहे का? संतांची संगती इतकी महत्वाची आहे का? संत इतके उत्कृष्ट आहेत त्यांच्या संगतीचं आहे. या विश्वामध्ये, या जगतामध्ये तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. एक म्हणजे
मनुष्य जन्म प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. मुमुक्षुत्व होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्याही पेक्षा अत्यंत दुर्लभ काय असेल तर महापुरुषाच्या संगतीमध्ये येणं, महापुरुषाची संगती प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य म्हणून जन्माला येणं इतकं दुर्लभ आहे का? मनुष्य जन्म तर सहज प्राप्त होत असेल ना. आम्ही अनेक प्रकारच्या साधना केल्या, त्या साधनेच्या पुण्याईने आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होईल नाही. मनुष्य जन्म प्राप्त होणं इतकं सोपं नाही किंवा साधं नाहीये. अत्यंत पुण्य केल्यानंतर त्या साधकाला भगवंताची प्राप्ती होईल, मनुष्य जन्म मिळत नाही. साधकाने काही इच्छा ठेवून पुण्य जर केलं तर स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि स्वर्ग मिळाल्यानंतर ते पुण्य संपलं की स्वर्गातून त्याची गच्छंती होईल, तो पुन्हा मृत्यू लोकामध्ये येईल. परंतु मनुष्य जन्म त्याला प्राप्त होणार नाही. असा हा अत्यंत दुर्लभ दुर्मिळ असणारा मनुष्य देह प्राप्त होणं हे सोपं नाही. मग मनुष्य जन्म मिळतो या गोष्टीने त्याला पुण्य लागतच. पण एक सहज प्राप्त व्हावा, आंधळ्याच्या हाती कावळा प्राप्त व्हावा, त्या पद्धतीनं हा मनुष्य देह प्राप्त होतो. किंचितही पाप जास्त नाही आणि किंचितही पुण्य जास्त नाही. अशा स्थितीला जेव्हा साधक जातो तेव्हा त्या जीवाला मनुष्यत्वाची प्राप्ती होती, मनुष्य जन्म मिळतो. जर पाप जास्त झालं तो जीव नरकामध्ये जातो. पुण्य जास्त झालं भगवंताला प्राप्त करून घेतो, मनुष्य जन्म मिळत नाही. स्वर्गाची प्राप्ती होती, मनुष्य जन्म मिळत नाही. मग पापही जास्त नाही, पुण्यही जास्त नाही. अशा स्थितीमध्ये त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणजे अंशतः पुण्य मनुष्य जन्म मिळण्याला कारण आहे. मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर तो मुमुक्षुच होईल, साधकत्वालाच प्राप्त होईल असं सांगता येणार नाही. तो संगतीमध्ये कुठल्याही गेला तर तो वेगवेगळ्या जाऊ शकतो. अनेक मनुष्यांपैकी काही ठराविक मनुष्यच मुमुक्षु म्हणून आपलं जीवन व्यतीत करत असतात, साधकत्व म्हणून, साधक म्हणून जीवन घालवत असतात. आणि त्या अनेक साधकांपैकी काही थोडकेच संतत्वाला प्राप्त करून घेत असतात. जे जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला प्राप्त झाले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज संतत्वाला प्राप्त झाले, तुकडोजी महाराज संतत्वाला प्राप्त झाले, श्री संत मोझरकर बाबा संतत्वाला प्राप्त झाले. असे थोडे मनुष्य आहेत, थोडे मानव आहेत जे संतत्वाला प्राप्त होतात, ते महापुरुष होतात. आणि अशा मोजक्या महापुरुषांच्या संगतीमध्ये येणं एवढं सोपं नाही, सहज शक्य नाही. अत्यंत दुर्लभातील दुर्लभ गोष्ट म्हणजे अशा महापुरुषांच्या संगतीमध्ये येणं, अशा पुरुषांची संगती प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. ज्याचं अत्यंत भाग्य आहे, अत्यंत जो भाग्यवंत आहे, अशाच पुरुषाला, अशाच जीवाला मनुष्य जन्माचीही प्राप्ती होते आणि महापुरुषांची संगतीही प्राप्त होते. कुणालाही ते शक्य नाही. एखाद्या वेळेस वाघाचं, सिंहाचं दूध प्राप्त होईल, एवढंच नाहीये
सूर्याचं चालणं बंद करता येईल, चंद्राचं अमृत सुद्धा हाताला मिळेल, परंतु महापुरुषाची भेट, महापुरुषाची संगती प्राप्त होणं हे एवढं सोपं नाही. आणि ती संगती प्राप्त झाली तर हे महापुरुष आहेत हे बघता आलं पाहिजे, किंवा त्यांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, तरच असणार त्यांच्या पायाला मिठी पडेल. अप्राप्ताची प्राप्ती होणे आणि प्राप्त झाल्यानंतर ते टिकून राहणे. महापुरुषांची, संतांची कृपा झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. आणि संतांची जर कृपा झाली तर तो पुरुष अत्यंत सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही, किंवा त्याचं पूर्णतः भाग्य बदलून गेल्याशिवाय राहत नाही. त्याचा पुढील कार्यकाल हा पूर्णतः भगवंताच्या सानिध्यात किंवा अत्यंत सुखामध्ये, अत्यंत आनंदामध्ये हा गेल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी नारदजींना जेव्हा त्यांचा गंधर्व योनीतून मनुष्य योनीमध्ये जन्म नारदजींना मिळालेला होता, तेव्हा एका दासीचे पुत्र म्हणून नारदजी जन्माला आले होते. तुच्छ दासीच्या पोटी जन्माला आलेले ते नारद, पण त्या नारदजींची आई संतांच्या सेवेसाठी त्यांच्या आईंची नियुक्ती केलेली होती एक दासी म्हणून. आणि नारद लहान बालक होते, आपल्या आईच्या सोबत त्या ऋषींच्या, त्या संतांच्या सहवासात जात असायचे. आपसुक जाणीवपूर्वक नाही, परंतु सहज नारदजींना संतांची संगती प्राप्त झाली. काही काळानंतर, कालावधी गेल्यानंतर त्या संतांनी, त्या ऋषींनी यज्ञ यागाचं जे नियोजन केलेलं होतं, आयोजन केलेलं होतं, ते त्यांचा कार्यभाग पूर्ण झाला. तिथून त्या संतांचं पुढं गमन झालं. पुढे कालांतराने नारदजींच्या आईचा मृत्यू झाला. नारदजी अरण्यामध्ये निघून गेले. नारदजींचाही त्या ठिकाणी हृदयामध्ये भगवंत, जेव्हा ध्यानासाठी नारदजी अरण्यामध्ये बसले तेव्हा हृदयात भगवंत प्राप्त झाले. एक क्षण मात्र तेवढ्यात नारदजींना अत्यंत अनमौलिक असा आनंद झाला. अत्यंत आनंद प्राप्त झाल्यानंतर नारदजींचा तो देह त्याग झाला आणि त्यानंतर नारदजींचा जन्म झाला. तो ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून, नारद म्हणून, एक संतत्वाला संत म्हणून नारदजी जन्माला आले. ही किमया एवढीच आहे. नारदजींना जो अल्प संतांचा संग मिळाला, संतांचा संग प्राप्त झाला, त्या संतांच्या संगामुळेच तुच्छ जन्मातून नारदजी पुढं नारद म्हणून जन्माला आले, भगवंताचे एक पार्षद झाले. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद नारदजींच्या संगतीमध्ये आले. अल्पशी नारदजींची संगती म्हणजे आईच्या उदरात असताना, आईच्या पोटात असताना प्रल्हादांची आणि नारदजींची संगती, म्हणजे प्रल्हादजींच्या आईची आणि नारदजींची सत्संग घडला. प्रल्हादजी आईच्या उदरात होते, पोटामध्ये होते. त्यावेळेस पोटात असणाऱ्या प्रल्हादजींनी, नारदांनी आपल्या मातेला केलेला उपदेश त्यांनी पोटातच ग्रहण केला. आणि पुढे जेव्हा प्रल्हादांचा जन्म झाला तेव्हा राक्षस कुळात असूनही राक्षसांचे गुरुजी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत असतानाही प्रल्हादांच्या हृदयामध्ये फक्त
भगवंताची भक्ती स्थिर राहिली आणि भगवंताबद्दल अत्यंत प्रेम त्यांच्या हृदयामध्ये टिकून राहिलं. हे म्हणजे फक्त संतांच्या संगतीचा असणारा हा परिणाम आहे. संतांच्या संगतीचा जो काळ आहे त्याचा असणारा हा फलश्रुती आहे. तुकोबारायांनाही आपल्या जीवनामध्ये जेव्हा संतांचा संग प्राप्त झाला, तुकोबाराय अगोदर हे संतच होते, संतत्वाला स्थित होते, परंतु जेव्हा त्यांना गुरूंची प्राप्ती झाली, सद्गुरु बाबाजींची प्राप्ती झाली आणि सद्गुरु बाबाजींची प्राप्ती झाल्यानंतर तुकोबांच्या मस्तकावर त्यांचा हात पडला आणि त्यांच्याकडून रामकृष्ण हरी हा मंत्र प्राप्त झाला. तेव्हा तिथून पुढचा जो तुकोबारायांचा कार्यकाल आहे तो अत्यंत आनंदाचा आहे, अत्यंत सुखाचा आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी जीवनामध्ये ज्या काळामध्ये संतांची भेट होते, ज्या काळामध्ये संतांची संगती प्राप्त होते, त्या काळाला धन्यता दिलेली आहे. संतांच्या संगतीमध्ये येण्याच्या अगोदरचं जीवन पुरुषाचं, त्या मनुष्याचं, आणि संत संगतीच्या नंतरचं जीवन यामध्ये अत्यंत हा पूर्णतः बदल आहे. संतांचा संग प्राप्त होण्याच्या अगोदर आपण वाल्मिक ऋषींच्या जीवनाचा आढावा जर घेतला तर वाल्मिक ऋषी एक पूर्व जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त होण्याच्या अगोदर एक दरोडेखोर म्हणून होते, पण संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर त्यांचं पूर्णतः जीवन बदलून गेलं. नुसतं जीवनच बदलून गेलं असं नाही, तर ते महान असे ऋषी झाले आणि त्यांनी भगवंताचं गुणगायन केलं. भगवंतांना त्यांच्या आज्ञेमध्ये त्यांच्या अधीन राहावं लागलं आणि जन्म घेऊन जसं त्यांनी सांगितलं तसं वर्तन करून दाखवावं लागलं. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. मग तो संत सहज प्राप्त होतील ना? नाही. संत मनुष्याला सहज प्राप्त होत नाहीत. संतांची भेट अत्यंत दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभ जीवनामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ असतात, पण काही प्रयत्न केल्यानंतर दुर्लभ असणाऱ्याही गोष्टी प्राप्त होत असतात, मिळत असतात. त्यांना अत्यंत दुर्लभातीत दुर्लभ म्हणता येत नाही. त्या दुर्लभ आहेत, पण काही प्रयत्नांनी त्या मिळत असतात, म्हणून दुर्लभातीत दुर्लभ म्हणता येणार नाही. संतांची संगती, संतांची भेट ही मात्र दुर्लभातीत दुर्लभ आहे. एखाद्या मनुष्याला असं वाटेल की अत्यंत दुर्लभ म्हणजे समुद्रामध्ये उडी टाकणं आणि समुद्र पोहून जाणं हे अत्यंत दुर्लभ आहे, पण काही प्रयत्न केल्यानंतर समुद्रामध्ये सुद्धा पोहून जाता येईल, समुद्रामध्ये तरता येईल. पण संतांच्या संगतीमध्ये येता येणार नाही, संतांची संगती प्राप्त होणार नाही. मग संतांची संगती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? संतांची संगती प्राप्त होण्यासाठी आपण संतांना शोधत गेलो तर संत प्राप्त होतील असं नाही. संतांची नुसती भेट एखाद्या वेळेस होऊन जाईल, संत दृष्टीस पडतील, त्यांच्याशी भेट होईल, त्यांचा सहवास लागेल, परंतु त्यांची कृपा मात्र कधीच होणार नाही. संतांची संगती तर व्हायलाच हवी आणि संतांच्या संगतीमध्ये त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हायला हवी. याच्यासाठी आपण स्वतः पात्र व्हायला पाहिजे.
संतांची कृपा या अगोदर जेवढ्यांना झालेली आहे ते स्वतः अगोदर पात्र झालेले आहेत, आणि मग जेव्हा संतांची त्यांची भेट झाली तेव्हा संतांची कृपाही त्यांना प्राप्त झालेली आहे. आंब्याच्या झाडावर लागलेला तो आंबा राघूला हुडकत जात नाही किंवा शोधत जात नाही, तो फक्त पिकून बसतो, म्हणजे परिपक्वतेला प्राप्त होतो. राघू मात्र त्या पिकलेल्या आंब्याला खाण्यासाठी त्या ठिकाणी येऊन बसतो आणि आंब्याला चोच मारून त्या आंब्याचं चाखण करतो. तद्वत पुरुषाने आपण स्वतः साधकत्वातून परिपक्व दशेला गेलं पाहिजे. त्यासाठी नित्य आपली साधकत्व, आपली साधना, आपले शुद्ध आचरण हे करत राहिलं पाहिजे. तरच असणार संतांची भेट झाल्यानंतर आपल्या त्या पुरुषाला, त्या मनुष्याला संतांची कृपा प्राप्त होईल, अन्यथा संतांची कृपा प्राप्त होणार नाही. सर्व गोष्टी सोप्या आहेत, परंतु संतांची भेट अत्यंत अवघड आहे, अत्यंत कठीण आहे. जर भगवंताची कृपा प्राप्त झाली तरच हे अत्यंत अवघड असणाऱ्या या संतांची भेट प्राप्त होईल, आणि भेट प्राप्त नाही त्यांची कृपेस आपण पात्र होऊ, अन्यथा पात्र होणं अशक्य आहे. त्याच्यासाठी आपण परिपक्वतेला प्राप्त झालं पाहिजे. परिपक्वतेला प्राप्त व्हायचं म्हणजे आपल्यातील जे दोष आहेत त्या दोषांचं पारिपत्य अगोदर केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे जे त्रिदोष आहेत या त्रिदोषांना संपवलं पाहिजे. त्रिदोषाला संपवल्याच्या नंतर साधकत्वामध्येच आपलं नित्य क्रमण राहिलं पाहिजे. तेव्हा कुठं संतांची भेट प्राप्त होईल, आणि मग संतांची ज्या वेळेस ती भेट प्राप्त होईल तेव्हा तोच काळ अत्यंत या जीवनातील, या मनुष्याच्या जीवनातील अत्यंत उत्कृष्ट असणारा तो काळ असणार आहे. संतांची भेट आणि संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर संतांच्या पायाला आपली मिठी पडून जाईल. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. त्या काळा इतका उत्कृष्ट काळ मनुष्याच्या, पुरुषाच्या जीवनामध्ये अजून दुसरा कोणताच असणार नाही. अत्यंत उत्कृष्ट काळ, आणि त्याच काळाला धन्यता द्यावी असं तुकोबांनाही वाटलं, याच्यासाठीच वाटलेलं आहे. तो काळ उत्कृष्ट आहे, त्या काळाला धन्यता द्यावी. या पुरुषाच्या, या मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जे संदेह आहेत, पूर्णतः संतांची भेट आणि संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर कसल्याही प्रकारचा संशय त्याच्या मनामध्ये राहणार नाही. कारण संशय हा मनुष्याच्या, पुरुषाच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट असणारा एक दुर्गुण आहे. संशय काय करू शकतो आणि संशय काय करू शकत नाही याबद्दल अनुमान करता येणार नाही. सहजगत्या संशय जर निर्माण झाला तर पूर्णतः पुरुषाचं जीवन हे पूर्ण बदलून जातं. न हे बदलून जातं म्हणजे पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जातं. त्यासाठी मी एक दृष्टांत देईल. एका नगरीचा राजा असतो, त्या राजाला पुत्र नसतो, त्या राजाला आहे मुलगी. एकच मुलगी लाडाची होती. ती मुलगी 20-22 वर्षाची झालेली असेल.
अत्यंत लाडकी असल्यामुळे अंगापिंडाने चांगली होती, राजासारखंच शरीर तिचं होतं, सौंदर्य होतं. राजा आणि राणी म्हणजे आई वडिलांची अत्यंत लाडकी, अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान असणारी ती मुलगी आपल्या आई वडिलांना अत्यंत आनंदी सतत ठेवण्याचा प्रयत्न करत असायची. कारण राजाच्या मनामध्ये दुःख, एक खंत होती, मला मुलगा नाही. पण ती मुलगी ती खंत भरून काढण्याचा सतत प्रयत्न करत असायची. एक दिवस राजाला काही कारणास्तव नगरीच्या बाहेर जावं लागलं. महाराज आपल्या सर्व लवाजम्यानिशी नगरीच्या बाहेर गेले. वास्तविक पाहता महाराजांचं सायंकाळच्या वेळेस परत येणं होतं, परंतु काही कारणास्तव महाराजांना यायला अडचण निर्माण झाली. पण इकडं असं झालं होतं, ज्यावेळेस महाराज नगरीच्या बाहेर गेले तेव्हा आपल्या आईसोबत राजकन्या एकटीच होती. आज महाराज नाहीत, आपले पिताश्री नाहीत, म्हणून आई आणि मुलगी या दोघींच्याच काही संवाद चाललेला होता. तेवढ्यात आईला असं वाटलं, या मुलीसारखाच अजून माझा मुलगा एक असता तर मी अजून आनंदी झाले असते. सहज बोलत असताना राजकन्येच्या समोर राणीनं एक शब्द उच्चारला, राजकुमारी, असाच आम्हाला तुझ्यासारखाच एक मुलगा असता, राजकुमार असता. तुझ्यापेक्षा तो मोठा असता किंवा तुझ्यापेक्षा लहान असता, तर तुझ्यासारखाच असा तरुण मोठा दिसला असताना आमचं मन असंच अत्यंत आनंदी झालं असतं. तेव्हा राजकन्येला आपल्या आईच्या मनामध्ये जी खंत आहे, जी किंचित भरचं दुःख आहे, त्याची जाण झाली. आणि राजकन्येनं आईला म्हटलं, आई मीच पुत्र आहे तुमचा असं समज ना, असं म्हटलं. आणि पुरुष वेश तिनं परिधान केला, पुरुषाचे कपडे परिधान केले. अत्यंत राजबिंड ते शरीर, अत्यंत सुंदर असणारी ती राजकन्या पुरुषाच्या वेशामध्ये अत्यंत तरुण राजकुमारासारखी दिसू लागली. आणि त्या राजकन्येला पाहिल्यानंतर आईच्या मनामध्ये अत्यंत आनंद निर्माण झाला. आणि आईनं आपल्या पुरुषी वेशातील मुलीला म्हटलं, बाळ तुझा हा पोशाख असाच राहू दे, तुझा हा वेश असाच राहू दे, जोपर्यंत तुझे तात येत नाहीत ना तोपर्यंत हा वेश असाच राहू दे. आणि मग दुपार संपत आली होती, म्हणजे 5ची वेळ झालेली असेल. त्यावेळेस राजवाड्याच्या बाहेर एक बगीचा होता. त्या बगीच्यामध्ये पुरुष वेशातील राजकन्या आणि स्त्री वेशातील राणी म्हणजे आई आणि मुलगी त्या बागेमध्ये सहजगत्या फिरण्यासाठी गेल्या. राजकन्या जरी दररोज सर्व सेवकांना, सर्व सैनिकांना, सर्व दूतांना पाहण्यात असली तरी पुरुषाच्या वेशामध्ये असल्यामुळं राजकन्या आहे म्हणून हे ओळखता आलं नाही. अत्यंत राजबिंड ते रूप, राजासारखेच तो वेश. आणि राणीच्या सोबत ती चालायलेली अत्यंत आनंदामध्ये, आणि राणीही आज आनंदातच होती. एक माझा मुलगा माझ्या सोबत आहे, ही विलक्षण आनंद राणीच्या मनामध्ये होता. बागेमध्ये फिरत असताना सहज आई आणि मुलगी एकमेकीच्या हातामध्ये हात घालून चालू लागल्या. चालत असताना त्या बागेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी तैनात असणाऱ्या अनेक दूतांनी आणि अनेक सैनिकांनी त्या मुलीकडं आणि आईकडं पाहिलं. पण सैनिकांना पाहताना मुलगी आणि आई हे दिसत नव्हते. राणी ओळखता येत होती, आपली राणी आहे, पण राणीच्या सोबत असणारा तो तरुण कोण आहे तो अनोळखी होता. वास्तविक पाहता राजकन्या होती ती.
पण पाहणाऱ्यांना पुरुष वेशातील ती राजकन्या ओळखता न आल्यामुळे कोणीतरी एक अनोळखी पुरुष आपल्या राणीच्या सोबत फिरतोय हे दिसत होतं, हेच दृष्टीला वाटत होतं. राजकन्या आणि राणी तिथं बगीच्यामध्ये काही कालावधीसाठी फिरल्या आणि त्यानंतर आपल्या राजमहालामध्ये निघून गेल्या. इकडं काही गुप्तचर होते. त्या गुप्तचरांनी महाराज जिकडं गेले होते, ज्या गावी गेले होते, ज्या कामासाठी ज्या कारणासाठी गेले होते, तिकडं रस्त्यानेच मध्येच आडवे गेले आणि राजांकडं गुप्तहेरांनी बातमी पोहोच केली की महाराज आज सायंकाळच्या सांज वेळेच्या थोडस अगोदर आपल्या राणी साहेब एका राजबिंड्या अनोळखी नवख्या तरुणाला हातात हात त्याच्या देऊन बागेमध्ये फिरत होत्या असं आम्ही पाहिलेलं आहे. राजाला अत्यंत क्रोध आला. राजाला अत्यंत असं वाईट वाटलं, कारण असा राजबिंडा तरुण आपल्या जवळचा कोणी नव्हता, कोणी जो की आपल्या राणीच्या सहवासात येऊन राणीच्या सोबत येऊन बागेमध्ये फिरू शकेल राणी असा कोणीही नाही. मग कोण बरं असेल हा? राजाच्या मनामध्ये एक संशय निर्माण होत गेला. संशयाला राजाने काम ते अर्धवट ठेवलं. पण वास्तविक पाहता वेळ रात्रीची होत गेली होती. त्या गावावरून त्या नगरावरून आपल्या नगरामध्ये यायला राजाला मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या वेळेस राणी आणि राजकुमारी या दोघींनी वाट पाहून महाराजांची भोजन उरकून घेतलं आणि नित्याप्रमाणे आपल्या शयागृहामध्ये एकाच मंचकावर म्हणजे आई आणि मुलगी नित्य जशा झोपत असायच्या तशाच निद्रिस्त झाल्या. मात्र राजकन्येचा वेश हा पुरुष आहे आणि राणीचा वेश हा स्त्रीचा आहे. ती आहे आपली मुलगी ही राणीला चांगलं माहित आहे, पण पाहणाऱ्याला तो पुरुष वाटत होता. महाराजांचं आगमन मध्यरात्री झालं. महाराज आले ते राणीच्या शयन कक्षामध्ये प्राप्त झाले. मंचकावर खरोखरच एक नवखा तरुण आणि राणी एकाच मंचकावर झोपलेले आहेत असं राजांच्या दृष्टीत पडलं. राजाने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपल्या कमरेची तलवार उपसली आणि एकाच घावात त्या राणीचा आणि ह्या नवख्या तरुणाचं शिर उडवायचं असा मनामध्ये ठाम निर्धार करून राजाने ती तलवार काढली, वर उचलली, घाव मारणार. तेवढ्यामध्ये आपले पिताजी येणार आहेत, आपले पती येणार आहेत, या दोघी मायलेकींच्या मनामध्ये एक आसक्ती होती. त्या वाट पाहत होत्या, म्हणजे पूर्ण झोपेत नव्हत्या, अर्धवट झोपेमध्ये होत्या. सहजगत्या काहीतरी थोडीशी चाहूल लागली म्हणून राणीही जागी झाली आणि राजकन्याही जागी झाली. दोघी ताटकन उठून बसल्या आणि आपल्या बाबांच्या हातामध्ये तलवार उपसलेली आहे असं पाहताच राजकन्या उठली आणि बाबांचे पाय धरले. बाबा, हे काय करताय तुम्ही? आपल्या मुलीचे ते शब्द, बाबा काय करताय तुम्ही, हे राजानं ओळखले. अरे, ही माझी मुलगी आहे, माझी राजकन्या आहे. राजाच्या हातातली तलवार गळून पडली. राजाच्या मनामध्ये जो संशय निर्माण झालेला होता तो संशय राजकन्या मंचकावर काही चाहूल लागली म्हणून जागी झाली, राणीही काही चाहूल लागली म्हणून जागी झाली आणि राजकन्येच्या मुखातून शब्द निघाले बाबा. आणि राजानं ही तलवार जेव्हा उपसलेली होती आणि आता यांच्या शिरावर घाव मारायचा, तेव्हा राजाच्या मनामध्ये एक सद्विवेक बुद्धीनं विचार येत होता, कारण राजा ही धार्मिक होता, संतांच्या संगतीमध्ये वावरत असणारा तो राजा होता. राजा विचार करू लागला,
झोपेत असणाऱ्या जीवाला आपण त्याचा घात करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष काय आहे, हा तरुण कोण आहे, तरुण इथं का आलेला आहे, याची चौकशी करावी आणि नंतर मारावी, असा मनामध्ये एक विचार त्याच्या तरळतच होता. तेवढ्यात मुलगी जागी झाली, बाबा म्हटली, त्यांचे पाय धरले आणि पुढचा अनर्थ टळला. संशयापेक्षा अत्यंत पाप दुसरं कोणतंही नाही. मग असा हा संशय पूर्णतः मनुष्याला उद्ध्वस्त करणारा हा संशय संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सहवासात आल्यानंतर आणि संतांची कृपा झाल्यानंतर संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, हा संशय माझा संतांच्या कृपेने पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी माझ्या हृदयामध्ये, माझ्या पोटामध्ये, माझ्या मनामध्ये अत्यंत मला शीतलता प्राप्त झाली. पुढं प्रपंच करत असताना या संसारामध्ये ही भव म्हणजे अत्यंत दुःखमय रूपी ही नदी जी आहे, अत्यंत दुःख देणारी ही नदी, या नदीचा सुद्धा संतांच्या कृपेने, संतांच्या उपदेशाने, जे संतांनी मला उपदेश केला त्या उपदेशाच्या माध्यमानेच मी आचरण करत गेलो आणि भव नदीचाही तारा झाला. म्हणजे जी भव नदी मला ऐलतीराहून पैलतीराला जाऊ शकत नव्हतो, ज्या भव नदीतून, त्या नदीतच माझ्या जीवनामध्ये तारा झाला आणि मी माझं जीवन अत्यंत आनंदी झालं. एवढं दातृत्व, एवढं दान मला कुणी दिलं? त्या संतांनी दिलं. म्हणून माझं जीवन आता अत्यंत मंगलमय माझं जीवन झालेलं आहे. माझ्या या जीवनाला आता अत्यंत सुख प्राप्त झालेलं आहे. माझ्या मंगलमय इतकं असं वातावरण झालेलं आहे की त्याला किती झालंय, कसं झालं हे मी सांगू शकत नाही. एवढा आनंद मला देणारे ते संत या विश्वामध्ये त्यांच्या इतके दाते कुणीच नाहीत. दान करणारे अनेक असतील, पण संतांपेक्षा त्यांचं दातृत्व हे अत्यंत कमी आहे. संत एखादा दातृत्व दान देणारा दानवीर समोरच्या व्यक्तीची गरज पाहून त्याला दान देऊ शकतो किंवा मागितल्यावर दान देऊ शकतो. पण संत मात्र कुणाला काय द्यायचं आणि कुणाला काय नाही द्यायचं याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा भेद मनामध्ये करत नाहीत. आणि अजून दुसरं एक सांगायचं म्हटलं तर, एखादा अत्यंत दुष्ट जरी असला तरी त्या दुष्ट पुरुषाला सुद्धा त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता संतांची आहे. भगवंताला दुष्टाला शासन करावं लागतं, मात्र संत त्या दुष्टावर कृपा करून त्याच्यामध्ये परिवर्तन करू शकतात. अत्यंत दुष्ट दुराचारी असणाऱ्या रावणाकडं नारदजींचं जाणं येणं होतं आणि कृपाळू सदरक्षण करणारे भगवान राम यांच्याकडेही त्या नारदाचं जाणं येणं होतं. एवढंच काय, त्याच्या पलीकडे गेलं तर हिरण्यकशिपूकडं नारदजींचं जाणं येणं होतं आणि भगवान विष्णूंकडेही नारदजींचं जाणं येणं होतं. दोघांकडेही नारदजींना तेवढाच सन्मान मिळत होता. पण या दुष्टांमध्ये बदल करायचा म्हटलं, या दुष्टांमध्ये परिवर्तन करायचं म्हटलं तर भगवंताला अवतार घेऊन त्यांना शासन करावं लागत असतं किंवा भगवंत हे त्या दुष्टांना शासनच करत असतात आणि शासन करून परिवर्तन करत असतात. मात्र संत दुष्टांना कसल्याही प्रकारचं शासन न करता दुष्टांच्या विचारामध्ये आपल्या
एक पुण्याईच्या शक्तीने बदल करून परिवर्तन घडवून आणत असतात आणि त्याला सद्मार्गाला लावत असतात. म्हणून संतांची कृपा होण्याच्या अगोदर संतांची भेट, आणि संतांची भेट ज्या काळाला झाली तो काळ मनुष्याच्या पुरुषाच्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत धन्यता द्यावा असाच काळ आहे. पुरुषोत्तम महाराज बैसकर यांची आणि आमची तशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही, परंतु बोलणं 2-3 वर्षापूर्वीपासून सतत होत असतं. बैसकर महाराजांची पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडून मी ऐकलेली अशी आहे. बैसकर महाराज श्री संत मोझरकर बाबांचे नातू. संत मोझरकर बाबा श्री संत तुकडोजी महाराज यांच्या सहवासात राहिलेले नव्हे, दोघही सोबत राहिलेले. आणि मोझरकर बाबांचं नाथ भागवतावर अत्यंत प्रेम. म्हणजे संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेले पुरुषोत्तम महाराज बैसकर यांची एक संगती घडली, त्यांच्यानी आपली भेट झाली आणि त्यांच्या भेटीच्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी आयोजित केलेलं हे फेसबुक पेज आणि त्या पेजवर सेवेची एक संधी मिळाली. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे पुरुषोत्तम मासाचं पुरुषोत्तम मास. पण या पुरुषोत्तम मासामध्ये अनेक ठिकाणी होत असणारे धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक विधी या सर्वांनाच खीळ ज्या कारणानं बसलेले आहेत ते कारण म्हणजे या विश्वावर आलेलं ही आपत्ती, कोरोना रूपी आपत्ती. ही कोरोना रूपी आपत्ती या सर्व संत मंडळींच्या मांदियाळीच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने या विश्वातून समूळपणे नाहीशी व्हावी, हीच आजच्या या सेवेच्या माध्यमातून मी जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत मोझरकर बाबा यांच्या चरणी मी माझी ही मागणी करतो आणि त्यांच्या चरणा मागणी करून त्यांच्या माध्यमातून भगवंतालाही असं मागणं मागतो, भगवंता करोना रूपी आलेलं हे संकट या विश्वावरचं पूर्णपणे नाहीसं करावं आणि या विश्वाला पूर्वीसारखं हसत खेळत भगवंताने पाहावं, कारण भगवंताचेच हे सर्व आपत्य आहेत. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.